नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आपल्या श्रावकांसाठी आपण असे विषय घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीतून दासबोध ही सहज सरळ सोपी जीवन पद्धती आपण अभ्यासक डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या वाणीतून ऐकतो आहे. आज आहे भाग 37वा, दशक 19वा. विषय आहे शिकवण. त्याचे पहिले 5 समास आपण घेणार आहोत. लेखन क्रिया निरूपण, विवरण निरूपण, करंट लक्षण निरूपण, सदैव लक्षण निरूपण, देहमान्य निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व श्रोत्यांना, दर्शकांना, दासबोधाच्या अभ्यासकांना आणि दासबोधावर, समर्थांवर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना माझा विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण दशक
19वा याचं शीर्षक आहे शिकवण. म्हणजे आता जसे जसे समारोपाकडे जातो तसं त्याचं विश्लेषण किंवा जे सांगायचं आहे त्याचा दर्जा उच्च तऱ्हेचा आहे. आणि या दशकामध्ये आणि या समासामध्ये समर्थांना लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या जे नेते आहेत त्या नेत्यांना ते म्हणत आहेत की बाबांनो, हा दशक किंवा हे यातले समाज हे जणू नेत्याची, कोणता नेता तर लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या नेत्याची ही भगवद्गीताच आहे असं म्हटलं तर ते म्हणतात वावगं ठरू नये. समर्थांच्या दृष्टीनं महंत आणि निस्पृह हा समाज नेता आहे. त्यांच्या दृष्टीनं दोन नेते महत्वाचे, एक महंत आणि दुसरा निस्पृहतेनं काम करणारा जो कोणी आहे ते समाजाचे नेतेच आहेत. लोकांना आधी प्रपंच नेटका करा, कसा करायचा हे करायला शिकवणं, नीती धर्मानुसार वागायला शिकवणं, समाजासमोर निस्वार्थी उत्तम गुणसंपन्न व्यक्तिमत्वांचा आदर्श उभा करणं, परपीडेने त्रस्त झाल्याने सदैव परोपकारासाठी सज्ज असणं, राजकारण, धर्मकारण अथवा समाजकारण किंवा ते म्हणतात जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतंही काम करताना काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यांची पुनरावृत्ती त्यांनी अनेक वेळा केली, येथेही करताहेत. मग त्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी तर ते म्हणतात जगण्या वागण्याला, विचारांना विवेकाचं अधिष्ठान बाळगणं. दुसरी गोष्ट आहे ते म्हणतात तुमची वाणी अमृतासारखी, मधासारखी मधाळ, म्हणजे माधुर्यानं संपादित केलेली. सर्वत्र लोकप्रियता मिळवण्याचा हाच मार्ग. आणि म्हणून सामान्य जनांना भगवंताच्या नामाला लावून स्वरूप सन्मुख बनवणं, एकांत वा लोकांत यांचा समन्वय साधून आपल्याला शक्य असणारे कार्य त्वरेने पूर्ण करणं, म्हणजे त्याच्यात दिरंगाई नको, ते पटकन पूर्ण करा. आपल्या संगतीत राहणाऱ्या माणसांमध्ये महत्वाची गोष्ट काय असेल तर ते म्हणतात सुंदर परिवर्तन घडवून आणणं, त्यांच्याशी निस्वार्थीपणाने वागणं, आत्मज्ञान प्राप्तीची ओढ सदैव ताजीतवानी ठेवणं, असे कितीतरी गुण नेत्याच्या अंगी असणे म्हणतात ते अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात काय तर जन्मदाता पिता ज्या जवळीकीने, ज्या कळकळीने, ज्या आंतरिक ओढाने आपल्या मुलाबाळांची म्हणजे लेकरा बाळांची काळजी वाहतो, त्याच प्रकारे श्री समर्थांनी वर्णिलेला हा जो समाज नेता आहे त्याच आपलेपणानं आपल्या सान्निध्यातील सर्व लोकांची, सर्व जनांची चिंता वाहतो, त्यांची अंतर्बाह्य प्रगती होण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय योजतो. तो अत्यंत विद्वान, ज्ञानी, वाक्चातुर्य संपन्न, उत्तम आचार्य एवढंच नाही तर सर्व गुण संपन्न असल्याने त्याचे वागणे, बोलणे सतत सुसंगत असतं, म्हणजे त्यात कुठलीही विकृती, असंगती दिसत नाही, सदैव सुसंगती असते. त्याने आपले सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केले असल्याने
श्री समर्थांचा नेता खूप महत्वाचं वाक्य, की या सर्व गुणांनी संपन्न आहेत, पण त्याच्या जवळ जे आहे ते त्यांनी भगवंताला देऊन टाकलेलं आहे, भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं आहे. त्यामुळे समर्थांचा जो नेता आहे तो कोणाला काहीही मागत नाही. त्याची एकमात्र उदात्त इच्छा, तिला वासना म्हणलं तरी चालेल, ती म्हणजे काय असावं, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. हीच त्याची आवड असल्याने मानवी जीवनातले जे भव्य दिव्य पवित्र उदात्त उत्तम धर्मानुकूल आणि भगवंताला प्रिय आहे तेच त्यालाही प्रिय असतं. अर्थात लोकांनाही तो जन्मभर हीच शिकवण देत असतो. ते म्हणतात, ज्या समाजामध्ये असा एक जरी नेता निर्माण झाला तर त्या समाजाची उन्नती त्वरेने होते. दासबोधामध्ये लोकसंग्रहाच्या कलेचे वर्णन करणारी वचने अनेक समासात आपल्याला पावलोपावली भेटतात. परंतु या समासातली वचने जेवढ्या प्रमाणात मराठी लोकांना मुखोद्गत आहेत तेवढी अन्य नाहीत. मग वाचकाने अधिक अध्ययनासाठी श्रीमद दासबोध जो आहे त्याचं अधिकाधिक म्हणजे दशक 19 मधील पहिला समास आहे, त्या समासाच्या पृष्ठ 346 ते 47 हे आवर्जून पाहावं. त्यामुळे तेथे आपल्याला ही सर्व वचन श्रेष्ठ रूपामध्ये वाचायला अभ्यासायला मिळतात. त्यामुळे ते म्हणतात काय होतं, तर वाचनाची आवड वृद्धिंगत होते आणि सगळ्यात महत्वाचं पाठांतराची आवड निर्माण होईल. लोकसंग्रहाची आवड असणाऱ्याने या समासाचे सूक्ष्म अध्ययन करावे आणि अधिकाधिक गुण संपन्न होऊन लोकसंग्रहाचे कार्य करावे आणि त्या कार्यातून स्वतःचा आणि इतरांचा विकास साधून घ्यावा. ही शिकवण आपण पाहिल्यानंतर आता आपण समास पाहिला त्याचा अभ्यास करत आहोत. समर्थांच्या लेखनामध्ये किंवा विचारामध्ये किती वैविध्य आहे हे आजवर आपण अनुभवलं, पण त्यांनी लेखनासारखा जो विषय आहे त्याचा सुद्धा इथे आवर्जून अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास आपल्या अभ्यासाकरता आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून या समासाचं शीर्षक आहे लेखन क्रिया निरूपण. आजवरचा मानवी इतिहास वाचल्यावर आपल्याला एक गोष्ट मनापासून पटते की मानवी जीवनामध्ये ज्ञान प्रसार होण्यास आणि ज्ञानाचं कायम स्वरूपी जतन करून ठेवण्यात लेखन क्रियाच सर्वाधिक उपयुक्त ठरलेली आहे. जोपर्यंत मुद्रण कला अवगत नव्हती तोवर सर्व ग्रंथ हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असल्याने त्या काळी ग्रंथलेखक ताडपत्र, भूर्जपत्र, कागद, शाई आणि लेखणी या सगळ्यांचं स्थान मानवी जीवनात इतिहासात श्रेष्ठ मानलं गेलं. शिवाय ज्या लेखकाचे हस्ताक्षर सुंदर आणि वळणदार असे त्याचे ग्रंथ हातोहात खपत असत. श्री समर्थांचे काळापर्यंत भारतीय समाजामध्ये ग्रंथ लेखनाचे कार्य ब्राह्मणांकडे होते. ग्रंथांच्या प्रती तयार करून ज्ञान प्रसार करण्याच्या कार्याची जणू त्यांच्यावर समाजाने जबाबदारी टाकली होती. अर्थात
उत्तम प्रतीचा कागद, उत्तम प्रतीची शाई, उत्तम हस्ताक्षर आणि उत्तम दिखावटीचे उत्तम ग्रंथ प्रस्तुत करणाऱ्यांना समाजात खूप मानाचे स्थान होते. याच भावनेने आणि विचाराने आपण या समासाचे अवलोकन केले पाहिजे. एवढेच नाही तर श्री समर्थांचा लेखन वाचा हा आवडीचा प्रांत होता. ग्रंथ संग्रहाचीही त्यांना विशेष आवड होती. म्हणून अक्षर कसे असावे, ग्रंथाचे लेखन कशा पद्धतीने करावे, कागद कसा तयार कराव्या, ओळी कशा आखाव्या, शाई कशी आणि कोणती वापरावी, ग्रंथात चित्रांचा वापर कसा करावा, बोरू कसे तयार करावेत, या सर्व गोष्टी त्यांनी येथे अत्यंत निक्षून आणि अत्यंत सफाईने आणि आवर्जून सांगितले आहे. जरी आज मुद्रण कलेला बहर आला असला, तिचं महत्व वाढलं असलं तरी त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आणि आजही ज्यांना स्व अक्षरात सुंदर लेखन करण्याची तीव्र ओढ आहे, त्यांच्यासाठी हे विवेचन अमोल आहे. म्हणजे त्याची किंमतच करता येत नाही. कारण सुंदर अक्षर हा खरा दागिना असून त्याचं श्रेष्ठत्व शब्दातीत आहे, हे कोणीही अमान्य करणार नाही. शिवाय लेखक, मुद्रक, प्रकाशक या सर्वांसाठी हा समास अत्यंत मोलाचा मार्गदर्शक आणि हितकर आहे. आणि म्हणून या कलेशी जे निगडित असतील, ज्यांना ज्यांना आपलं हस्ताक्षर सुधारावं वाटतं, त्या सर्वांनी या समासाचा भरभरून फायदा करून घेणं म्हणजे आपल्याला सुंदर हस्ताक्षराच्या दागिन्याची प्राप्ती करून घेणं असं आहे. आणि म्हणून आता आपण ही शिकवण घेऊन पुढच्या समासाकडे वळतो आहोत. त्याचं शीर्षक आहे विवरण निरूपण. समर्थाने या समासामध्ये समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या पुढारी जो आहे, त्याच्या अंगी आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांचं वर्णन केलं आहे. किती बारकाईनं प्रत्येक अभ्यास केला हे आपल्याला इथं वाचताना अभ्यासताना पटतं. पण त्यांच्या मते समाज नेता उत्कृष्ट तऱ्हेचा विद्वान असला पाहिजे, ज्ञानी पाहिजे. त्याने अनेक उत्तम ग्रंथांचे अवलोकन म्हणजे वाचन नाही तर अभ्यास चिंतनासाठी जी पार्श्वभूमी आहे ती त्याची असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तो नम्र असावा. त्याचे ठायी निस्पृहता असावी. त्याचं वक्तव्य सुमधुर असावं आणि त्या बळावर त्याने अनेकांना आपलेसे करून घ्यावे. लोकांच्या अंतःकरणाचा अभ्यास त्याने करून त्यांना मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर लोकांना श्रवण मननाची कौशल्ये आत्मसात कशी करावीत हेही शिकवावं. सत्पात्री माणसांची निवड करावी. सत्पात्रे याचा अर्थ योग्य, त्या कामाकरता योग्य असलेल्या माणसांची निवड करावी आणि त्यांनाही हे शिकवावे. म्हणजे अनंत लोकांकडून हे काम समाजामध्ये अखंड चालू राहील. मग सत्पात्री माणसांची निवड कशी करायची, त्यांना ईश्वरी कार्य करण्यासाठी कसं सक्षम बनवायचं, या सगळ्याच गोष्टी या उहापोहामध्ये अत्यंत सावधपणे, जागृतपणे आणि सक्षमपणे आपल्यापुढे मांडून आपल्याला कृतार्थ केलं आहे.
ही शिकवण आपण घेतो आहोत आणि समास तिसऱ्याकडे आपण वळतो. मागच्याही समासामध्ये हा विषय येऊन गेला, करंट लक्षण, म्हणजे जो दुर्दैवी आहे त्याची लक्षणं काय असतात याचं निरूपण समर्थांनी केलं. श्री समर्थांच्या मते समाजातील माणसांचे भाग्यवान आणि भाग्यहीन असे दोन गट पडतात. या दोघांची लक्षणे, स्वभाव, व्यवहार हे पूर्ण परस्पर विरोधी असतं आणि आहे. परंतु ते म्हणतात असे असले तरी या गोष्टीचं विवेचन करतात आणि ते करताना ते म्हणतात या दोन गोष्टींचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो आहे. पहिली गोष्ट आहे विवेकहीनता आणि आळसाचं प्राबल्य. या दोन कुलक्षणांमुळे म्हणजे दुर्गुणांमुळे माणूस जीवनात करंटा ठरतो. आपण खरं तर दुसऱ्याला दोष देतो, पण हा सगळा व्यवहार आपणच करत असतो. दुसरी गोष्ट आहे आजचा भाग्यहीन वा करंटा माणूस जर विवेकाची साथ धरेल, नुसती साथ नाही तर काच धरेल, पुढे जाऊन प्रचंड कष्ट करेल, तर त्याचं भाग्य उजळल्याशिवाय कसं राहील. मुळातच समर्थांना विवेकशून्य आळशी माणसांचा मनस्वी तिटकार आहे. त्यांचे मते असा माणूस म्हणजे अवगुणांचं माहेरघर. तो स्वतः हीन असून आपल्या संगतीने इतरांनाही त्या हीनावस्थेला पोचवतो. त्याला काहीही नवीन शिकणं, ग्रहण करणं किंवा प्राप्त करणं यातलं काही आवडत नाही. मग असा माणूस, ते म्हणाले, लिहिण्या वाचनाचा उद्योग करीलच कशाला. कठोर शब्दांचा वास त्याच्या जिव्हेवर असतो. दुसऱ्याकडून काहीतरी प्राप्त करावे अशी वासना त्याच्या मनी अष्टोप्रहर वास करीत असते. मग जगामध्ये जे निंद्य, अनुकरणास अयोग्य याच गोष्टींची त्याला मनस्वी आवड असते. सज्जनांची संगती त्याला अप्रिय असते. कोणालाही न मानणे हा त्याचा मूळ स्वभाव असतो. तो कोणाहीवर अविश्वास दाखवतो. कोणाशी मैत्रीण करणं हेच त्याला आवडतं. आळसात आयुष्य घालवण्याच्या क्रियेमध्ये मात्र तो अत्यंत तरबेज असतो. उगाच कल्पनांच्या प्रपंचात रमत गेल्याने तास गेले, पळे गेले. ते म्हणतात टोल वाजे ढणाणा, आयुष्याचा वेळ सरला रामकारी म्हणाना. अशी त्याची अवस्था होते. अर्थात या सगळ्या दुर्गुणांच्या अतिपणामुळे तोच त्याचा वैरी बनतो. अखेरी जगाच्या दुःख प्रवाहात तो व्यर्थपणे वाहत जातो. या स्तववरील सर्व दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांची सत्संगती नुसती नाही तर तिची कास धरून भगवंताने जे आयुष्य दिलेलं आहे त्याचं सोनं करणं, सुख आनंदी होऊन आपण आनंदी होणं आणि आपल्या आनंदाने इतरांनाही आनंदी करणं, यापेक्षा ते म्हणतात जीवनामध्ये, जगण्यामध्ये, आयुष्यामध्ये आणखी काय महत्वाचं असतं. तर इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये जीवन कसं सुंदर होईल, जीवन कसं कृतार्थ होईल आणि परमार्थाचा मार्ग कसा अधिक जवळ येईल, ही शिकवण आपण या समासातून घेऊन पुढच्या चौथ्या समासाकडे आपण वळतो आहोत. त्याचं शीर्षक आहे सदेव लक्षण निरूपण.
मागच्या समासात समर्थांनी करंट्या पुरुषाची लक्षणे, स्वभाव, कृती, त्यांचा परिणाम ह्या सगळ्यांचं अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीनं वर्णन केलं आहे. आता या समासामध्ये ते सांगतात की भाग्यवान पुरुषाची लक्षणे कशी असतात. मग अशा पुरुषाचं वर्णन दासबोधामध्ये अनेक ठिकाणी आलेले आहे. या सद्गुणांमध्ये 7 गुणांचा त्यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे. पहिला गुण आहे अशा पुरुषाचे भाषण, म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत, बोलणं अत्यंत मृदू, मधुर असतं, दुसऱ्याचं मन जिंकून घेणार असतं. सर्व ठिकाणी तो अत्यंत अंतर राखून म्हणजे दक्षतेने वागतो. कोणाच्याही मनाला धक्का, दुःख, वेदना पोहोचणार नाहीत याची अष्टोप्रहर काळजी घेतो. तिसरी गोष्ट आहे त्याच्या अंतःकरणात खरी लीनता म्हणजे नम्रता असते. त्याच आधाराने तो सर्वांच्या अगदी आबालवृद्धांशी वागतो, व्यवहार करतो. चौथी गोष्ट महत्वाचीच आहे की ते म्हणतात कोणाचेही तो उणे पडू देत नाही आणि परोपकार करून देह झिजवणे हा त्याचा आंतरिक खरा स्वभाव असतो. पाचवी गोष्ट ते सांगतात तो अतिनिस्पृह, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा लोभ हवं त्याला नको असतं आणि निर्वासन असतो, म्हणजे कुठेही राहता आलं तर राहण्याच्या तयारी आहे. सर्व जग सुखी कल्याणी असावं, आपल्याला काय मिळतं ह्याचा तो विचारच करत नाही, पण सतत लोकांचा विचार करून लोक कसे सुखी आणि कल्याणी होतील हीच एक आस तो सतत उरात बाळगत असतो. सहावी गोष्ट आहे त्याला आत्मज्ञानाची आत्यंतिक तळमळ असते. त्याच्या अंगी क्षमा शांतीचा निश्चल वास असतो. श्री समर्थांच्या मते जो माणूस मोठा विद्वान, मुत्सद्दी, मोठा वक्ता असतो तो खरा भाग्यवान नव्हे. तर खूप महत्वाचं वाक्य आहे, तर त्यांच्या मते जो दुसऱ्यांचे दुःख वेदना पाहून व्याकुळ होतो, दुसऱ्याच्या सुखाने सुखावून जातो, जो सर्वांना हवाहवासा वाटतो, जो अनेकांना सन्मार्गाला लावतो, त्याला समर्थाने भाग्यवान पुरुष म्हटलेला आहे. ते म्हणतात त्यालाच फक्त भाग्यवान पुरुष म्हणा. असा समर्थांना अपेक्षित असलेला भाग्यवान पुरुष बनून स्व आणि जग यांचा उद्धार करावा, यासाठी भाग्यवान पुरुष बनण्याचे स्वप्न आपल्या अंतरी बाळगावे आणि या समासाचे उत्तमोत्तम मार्गदर्शन घेऊन आपल्या अंतरी भाग्यवान बनण्याची, जगाचं कल्याण करण्याची जी ऊर्जा आहे ती प्रत्यक्षात कार्यरत ठेवावी आणि ती आपल्याला याच समासाच्या मनन चिंतनाने मिळणार आहे, यात कुठलीही शंका मनात ठेवण्याचं कारण तिथे उरत नाही. आजच्या कथनाचा समारोप करणारा 19व्या दशकाचा 5वा समास ते म्हणतात देह मान्य निरूपण. या समासात श्री समर्थ मानवी जीवनातील वेगवेगळ्या 2 दृष्टिकोनांवर आपलं लक्ष केंद्रित करतात. त्यातला पहिला दृष्टिकोन आहे प्रवृत्तीपर, म्हणजे हवं स्वार्थाला खत पाणी घालणार, आणि दुसरा आहे निवृत्ती, म्हणजे सर्व वृत्तींचा निराश झाल्यानंतर फक्त समाजासाठी
आनंदासाठी आयुष्य जगणं. ते म्हणतात गंमत अशी आहे की प्रवृत्तीपर दृष्टिकोनाच्या माणसाला हे जग खरे वाटते. त्याचे कारण त्याची देहबुद्धीची प्रधानता हेच त्याच्या मुळाचे कारण आहे. याच्या उलट निवृत्तीपर माणसाला हे जग पूर्णतः मिथ्या म्हणजे खोटं वाटतं. त्याचे कारण त्याच्या देहबुद्धीचा पूर्णतः झालेला निराश आहे. श्री समर्थ ते आग्रहपूर्वक स्पष्ट करतात की मानवी जीवन केवळ प्रवृत्तीपरक नाही आणि ते केवळ निवृत्तीपरकही नाही, तर या दोन्हींचा सुसमन्वय आहे. निवृत्ती जेव्हा आपल्याला सांगते की शुद्ध जाणीवमय असलेला अंतरात्मा हा समाधान रूप आहे, तो अतिशय सूक्ष्म आहे. सर्व घडणाऱ्या घटनांचा तो अलिप्त साक्षी आहे. सर्व दृश्यातून व्यापून उरलेला आहे. सर्व परमार्थ साधनेचा तो प्राण म्हणजे सर्वस्व आहे. त्यावेळी तिचे म्हणणे संपूर्णता सत्य असतं. परंतु अंतरात्म्याच्या गुणगानामध्ये निवृत्तीकडून जेव्हा देहाकडे दुर्लक्ष होतं, देहाच्या कर्तव्याने ती हीन लेखते आणि मानवाच्या सामाजिक जीवनाचा नाश करते. एवढेच नव्हे तर अशा धारणेला पोचते की या दृश्य जगामध्ये जन्म म्हणजे प्रचंड मोठा गुन्हाच आहे. असे जेव्हा तिचे विचारचक्र चालू असतं, तेव्हा ती एकांतिक बनते, म्हणजे एकाच बाजूने विचार करते आणि आपल्या मर्यादांचं उल्लंघन करते. परंतु समर्थ इथे आपल्याला समर्थ जागे करतात. ते म्हणतात की या परिस्थितीमध्ये लक्षात घ्यायची, स्मरणात ठेवायची आणि काळजीपूर्वक जिचं परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं, ती गोष्ट म्हणजे मानवी जीवनात प्रवृत्तीला देखील मोलाचं स्थान आहे. कारण अंतरात्मा कितीही सूक्ष्माती सूक्ष्म असला तरी त्याला मानवी देहामुळेच जगवणं, जाणवणं शक्य होतं. मानव देहामुळेच अंतरात्म्याचा पत्ता लागतो. एवढेच नाही तर त्याची अनुभूती येते, शिवाय तो साक्षात्काराचा अनुभव शब्दांकित करत असतो. आणि म्हणून आत्मज्ञान प्राप्तीसाठी सर्व संग परित्यागाची गरज असते. हे मान्य करूनही ते म्हणतात की हे विधान करावे लागेल की सर्व संग परित्याग करून आत्मदर्शनाचा ध्यास घेणाऱ्या संन्यासालाही आपल्या देहाची काळजी करावीच लागते. त्यासाठी अन्न पाण्याची योजना, त्याचा शोध आणि पूर्ती करावी लागते. दुर्दैवाची गोष्ट ते म्हणतात अशी आहे की भारतीय जीवन प्रणालीत मध्ययुगाच्या काळामध्ये देहाच्या मूल्य भावनेबद्दल फार हीन, असीम, निकृष्ट आणि अविवेकाचा दृष्टिकोन शिरल्यामुळे परिणाम काय झाला तर देहाच्या उपयुक्ततेविषयी खूप हीन, अविवेकी कल्पना जनमानसामध्ये फैलावण्याचं खूप वाईट काम झालं. त्यामुळे भारतीय समाजाच्या लौकिक जीवनाची हानी झाली आणि ती भरून यायला मध्ये खूप मोठा काळ जावा लागला. त्याचाच परिणाम म्हणून सामान्य भारतीयांच्या मनात या विश्वातले ऐश्वर्य, सत्ता, पराक्रम, कीर्ती, सुधारणा
यांचे किंचितही महत्व वाटेनासे झाले. त्याचमुळे ज्ञानाची आराधना उपासना करणाऱ्या महान एकनिष्ठ पुरुषांची परंपरा मोडकळीला आली, म्हणजे त्याच्यात खंड पडला. या घटनेला सर्वात मोठी शोकांतिका म्हणूनच ते म्हणतात योग्य ठरेल. श्री समर्थ यात्रेच्या वेशाने जेव्हा भारतभर हिंडले तेव्हा ही भयंकर दुःखित अवस्था त्याने अत्यंत जवळून पाहिले आणि त्याचा परिणाम म्हणून श्री समर्थ जेव्हा कृष्णातीरी परतले त्यावेळी त्याने आपले तत्वज्ञान परंपरागत परमार्थाची भाषा सोडून दिली आणि वेगळ्याच शब्दामध्ये ती मांडायला आरंभ केला. म्हणून या समासामध्ये ते प्रथम देहाचं महत्व विशद करतात. म्हणजे या प्रत्येक रचनेमागे, ओवी मागे त्यांनी जे काय पाहिलं, अनुभवलं, अभ्यासलं आणि तत्कालीन समाजामध्ये कोणती गरज होती याचा सगळा अभ्यास त्याने अत्यंत बारकाईने केला. आणि म्हणून ते लहानपणी जे म्हणाले चिंता करीतो विश्वाची, ती चिंता त्यांनी या पद्धतीनं आयुष्यभर पुरी केली. आणि म्हणून ते या समासामध्ये देहाचं महत्व अधिविशद करतात. ते स्पष्टपणे सांगतात की परमार्थ प्राप्तीचं सर्वोच्च साधन म्हणजे आपला देह. यासाठी आपण आपल्या कर्तेपणाचा अभिमान बाजूला सारला तर आपण आपल्या अंतरात्म्याचा चमत्कार पाहू शकतो. त्याकरता ते सांगतात की ज्ञानाच्या दृष्टीने सद्वस्तू म्हणजे भगवंत पाहावा, निज ध्यासाने सद्वूशी म्हणजे भगवंताशी एकरूप व्हावं, सद्गुरु कृपा घडली तर आपले ध्येय आत्मवस्तू साध्याचे लवकरच पूर्ण होतं. आणि मग या साध्यासाठी देह साधन म्हणून आपण वापरणार आहोत. तर तो कसा असला पाहिजे? आकांक्षी. आकांक्षाचं त्याच्यामध्ये सानिध्य किंवा अस्तित्व असलं पाहिजे. तो सतेज म्हणजे सतत हलणारा, चालणारा, कृती करणारा, चपळ, सद्गुणांनी संपन्न, परिपूर्ण, निर्मळ कसा राहील याचा ध्यास प्रत्येकानं घ्यायचा. आणि या वाईट संगतीतून मुक्ती करून स्वकल्याण आणि परकल्याण साधायचं आहे याचा पुन्हा पुन्हा ते आपल्याला आठव करून देतात. खऱ्या अर्थाने आपला देहच साधन म्हणून यासाठी आपल्याला वापरायचा आहे. पण तो आकांक्षी, सतेज, चपळ, सद्गुणांनी परिपूर्ण, निर्मळ कसा राहील याचा निधिध्यास घ्यायचा आहे. आणि तो घेण्याकरता, हे आपलं आंतरिक मंतव्य पूर्ण करण्याकरता या समासाची शिकवण खरोखरी अत्यंत आवश्यक आहे. ती आपण घेऊया आणि या समासाच्या समारोपामध्ये रघुरायाचं पुण्य स्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई खटावकर, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा.
डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचेही आभारी आहोत. श्रावक हो, या शृंखलेमध्ये दासबोधची शिकवण या शृंखलेमध्ये आज आपण इथे थांबतो आहोत.